सर्व प्रशासनाच्या माध्यमातून चाललेला भोंगळ कारभार आणि ओएनजीसीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून चाललेली हुकुमशाही याच्या विरोधामध्ये आज 20 जुलै रोजी आपण सगळ्यांनी या ओएनजीसीच्या गेटवरती जमायचं ठरवलंय आणि या ओएनजीसी प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत। या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता जयस्वाल, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय अरुणजी भगतजी, पनवेल शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जयंत बगडेजी, पनवेलच्या उपमहापौर सौ चारुशीला गैरत या ठिकाणी उपस्थित, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे पनवेल तालुक्याचे सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल तालुक्याचे सरचिटणीस या ठिकाणी प्रल्हाद केणी, इतर उपस्थित असणारे माझे सर्व नगरसेवक सहकारी, या ठिकाणी उपस्थित असणारे युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे महासचिव विकास पाटील, इथे उपस्थित असणारे रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, पनवेल तालुक्याचे पनवेल शहराचे सर्व पदाधिकारी, सर्व युवा कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, ज्यांच्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत ते सर्व 46 कामगार, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, सगळ्यात आधी मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की पावसाच्या या दिवसामध्ये देखील आपल्या सहकाऱ्यांवरती अन्याय झालाय हे केवळ SMS वरतून कळवलं आणि आपण सगळी मंडळी या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि अन्यायामधल्या त्यांच्या संघर्षामध्ये त्यांना साथ देण्यासाठी आपण उपस्थित राहिलो आहात, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची ताकद आहे की आपला एक कार्यकर्ता, आपला एक सहकारी कुठेतरी या ठिकाणी जर दुःखात असेल, त्याच्यावरती कोणीतरी अन्याय करत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधामध्ये मी उभं राहिलं पाहिजे, या भावनेतून तुम्ही सगळी मंडळी आलेला आहात, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। मी धन्यवाद देतो काळुंद्रा भिंगारी या गावातील ग्रामस्थांना, जे भाजपचे कार्यकर्ते नाहीत पण आपल्या सहकाऱ्यांवरती अन्याय होतोय तरी देखील ती मंडळी या ठिकाणी जर उपस्थित आहेत तर त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्तांची एकजूट ही याच्या पुढच्या कालावधीमध्ये देखील अशाच पद्धतीने राहिली पाहिजे, कारण हा ओएनजीसीचा हा सगळा आपला प्रकल्प आहे। या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना रोजगार मिळेल, आपल्या सगळ्यांच्या कुटुंब या ठिकाणी चालत राहील, या भावनेतून आपण सगळी मंडळी काम करत राहिलो। आणि जर आज इथे येणारा प्रकल्प आहे, या प्रकल्पाने आमच्या इथं फेज 1, फेज 2, फेज 3 जागा चिक्कार घेऊन ठेवली, पण ही जागा घेतल्याच्या नंतर या जागेच्या माध्यमातून जर इथल्या शेतकऱ्याने आपली जागा या प्रकल्पासाठी दिलेली आहे, तो शेतकरी त्याच्या पुढच्या 10 पिढ्या या ठिकाणी शेती करू शकत होता। तो शेतकरी त्याला जे काही उत्पन्न मिळालं असतं त्या उत्पन्नामध्ये कदाचित सुखी राहिला असता, कदाचित नसता, पण त्याच्या अपेक्षा वाढून त्याची जमीन ताब्यामध्ये घेऊन आज जर त्याला रोजगारापासून तुम्ही नाडत असाल तर ते चालणार नाहीये। इथे कायमस्वरूपी म्हणूनच खरं तर आम्ही कामाला लागलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मन अपेक्षा आहे। दुर्दैव असं आहे की कायमस्वरूपी कामाला मर्यादा आहे। ठीक आहे, आम्ही स्वीकारलं कंत्राटी स्वरूपामध्ये कामाला लागू द्या, कोणी हाऊसकीपिंग मध्ये लागेल, कोणी गार्डनिंग मध्ये लागेल, कोणी अन्य कशामध्ये लागेल, आम्ही स्वीकारलं। याच्यामध्येही स्कोप नाही, त्यावेळेला आम्ही स्वीकारलं की ठीक आहे चला सिक्युरिटी मध्ये, तर आम्ही सिक्युरिटी मध्ये कामाला लागू। कधीतरी अचानकपणाने निर्णय घेतला गेला की आज रायगड सिक्युरिटी गार्ड बोर्डाचे जे सुरक्षा रक्षक आहेत ते चालणार नाही, अन्य खासगी सुरक्षा रक्षक चालणार नाही, MSSC चे सुरक्षा रक्षक असतील तेच चालतील। एक दिवशी अचानकपणानं असंच कधीतरी बंद केलं, MSSC चे सुरक्षा रक्षक आले, आज ते या ठिकाणी या सगळ्या परिसराला सुरक्षा देतात। आमचे सुरक्षा रक्षक जे या ठिकाणी काम करत होते त्यांची पर्यायी व्यवस्था काय याचा विचार केला गेलेला नाही। आमचे कामगार जे या ठिकाणी या प्रकल्पामध्ये सेवा देत आहेत ते
त्यांची सेवा, त्या सेवेला मर्यादा आहे. 60 वर्ष पूर्ण होत आहेत. मला मान्य आहे की 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला श्रीमंत ठेवू नये, पण त्याच्याकडून जी आपल्याला कामाची कार्यक्षमता हवी आहे ती मिळणार नाही, मान्य आहे. पण त्याच्या कुटुंबाची गरज संपली का? त्याच्या कुटुंबाला आवश्यक ते शिक्षण तुम्ही दिलं का? ONGCचा इतका प्रकल्प या ठिकाणी आला, एखादा या ठिकाणी ITI सारखं तुम्ही एखादं प्रशिक्षण केंद्र उघडलं असतं आणि त्या प्रशिक्षण केंद्रामधून आमच्या लोकांना तुमच्या उद्योगामध्ये लागणारं प्रशिक्षण हे छोट्या मोठ्या स्वरूपाचं दिलं असतं, तर आज तुमच्याकडे काम न मागता देखील आमच्या माणसाला काम मिळालं असतं. तुम्ही ते दिलं नाही. आज पर्याय काय आहे आमच्या पुढं? आणि म्हणून आमची मागणी आहे की जे 60 वर्षाचे होत आहेत 16 जण, आणि कदाचित आमच्या या आंदोलनामुळे या ठिकाणी तुम्हाला आता 31 जुलै पर्यंत त्यांना ठेवावं लागणार आहे, त्यांच्या पुढच्या पिढीची व्यवस्था काय? त्यांच्या पुढच्या पिढीला रोजगार मिळणार आहे का? आणि म्हणून हा रोजगार तुम्ही दिलाच पाहिजे ही आमची ठामपणे मागणी आहे. आणि 31 जुलै नंतर देखील 31 जुलै नंतर देखील आमचा हा संघर्ष, आपला संघर्ष चालू राहणार आहे. या ठिकाणी कालच्या दिवशी या आंदोलनाच्या निमित्तानं राजेंद्र पाटील यांनी सांगितलं की प्रत्येक 5 मिनिटानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे निरोप येत आहेत. आमचे अधिकारी कोणी जागेवरती नाहीत, तर आम्ही काय करू? म्हणून तुम्ही सांगितलं आम्हाला या ठिकाणी देता येणार नाही. पण ही परिस्थिती का आज उगवली आहे? मगाशी सांगितलं सुरक्षा रक्षक तोच प्रकार आहे, कंत्राटी कामगार तोच प्रकार आहे. कधी पगार दिला जात नाही, कधी त्यांची देणी दिली जात नाही, कधी त्यांचे या ठिकाणी जे PF आणि बाकीच्या सगळ्या कटिंग केल्यात, या कटिंगचा पत्ता नाही. किती वेळा संघर्ष करायचा? राजेंद्र पाटील म्हणाले इथे शाळा आहे, केंद्रीय विद्यालय, या केंद्रीय विद्यालयामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश का नसावा? ते म्हणतात की ONGC सांगताय की आमचा त्याचा काही संबंध नाही, केंद्रीय विद्यालय स्वतःचे नियम स्वतः ठरवते. आम्ही म्हणतो त्यांना ONGC मध्ये जागा देऊ नका, ONGC मधून त्यांना बाहेर काढून टाका. मग त्यांनी काय करायचं? त्यांचे नियम वापरू दे त्याचे नियम. पण ONGC कॉलनी मध्ये जर केंद्रीय विद्यालय असेल तर या ठिकाणी इथल्या प्रकल्पग्रस्तांना, इथल्या स्थानिक लोकांना या केंद्रीय विद्यालयामध्ये काही कोटा राखीव ठेवला पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे त्या ठिकाणी. आणि या वर्षी आम्ही कदाचित दुसरीकडे प्रवेश घेऊन टाकले असतील, पुढच्या वर्षी चालणार नाही हे आम्ही त्यांना येऊन सांगितलेलं आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून पत्रव्यवहार तुम्ही करा, आम्ही करतो, पण आम्हीच सगळं करायचं, तुम्ही काही करायचं नाही. आम्ही आपलं काय करणार अशा परिस्थितीत हातावर हात घेऊन बसायचं चालणार नाही. याच्या पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या वर्षी हे केंद्रीय विद्यालय जर आम्हाला प्रवेश देणार नसेल तर पुढच्या वर्षी केंद्रीय विद्यालय आम्ही चालू देणार नाही. याची सगळ्यांची भूमिका आहे. आमची मागणी आहे की ONGC प्रशासनानं आमच्यासाठी त्या व्यवस्थापनाशी भांडलं पाहिजे, MSSC भांडलं पाहिजे, केंद्रीय विद्यालय भांडलं पाहिजे. आमच्यासाठी तुम्ही भांडणार नाही आहात, पण कोण भांडणार आहे? तुमचे कॉन्ट्रॅक्टर आमच्या कामगारांशी कसेही वागतील आणि आम्ही ते सहन करू, हे चालणार नाही. हे आम्हाला या ठिकाणी त्यांना निश्चितपणे सांगायचं. तो पटेल नावाचा कॉन्ट्रॅक्टर आता अचानकपणे आमच्या लोकांना सांगतो की आतापासून तुम्ही कामावर यायचं नाही, तुमची गरज नाही, आणि तुमच्या सिक्युरिटीच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर आमच्या या ठिकाणी जर कामगारांवरती अन्याय होणार असेल तर तुमच्याशी देखील आम्हाला संघर्ष करावा लागेल आणि तो करायची आमची तयारी आहे. आज आलोय की फक्त इशारा देण्यासाठी आलोय. तर काल संध्याकाळी सांगितलं आम्ही कामावर घेतो, ठीक आहे म्हटलं, हरकत नाही. कामावर घ्याल तर 31 तारखेला पुन्हा बंद कराल. ड्यूजचं काय कधी देणार? पुढच्या यांच्या पुढच्या पिढीला जॉबच्या सुरक्षेचं काय कधी देणार? हे कळलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला सांगायचं आज इशारा द्यायला आलोय. आज इशारा द्यायला आलोय तो ONGC प्रशासनाला, आज इशारा द्यायला आलोय त्या ONGCच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना. यांना सरळ करा, यांची भाषा फार उर्वट आहे आणि अशा पद्धतीने वागतील तर यांना रस्त्यावरती सरळ करायला देखील आम्ही कमी करणार नाही. पोलीस प्रशासनासमोर आम्ही या ठिकाणी या कंत्राटदारांना वाटतंय की आम्ही एखादं कंत्राट घेतलंय, आम्ही पाहिजे तशा पद्धतीनं वागू, कशा पद्धतीनं वागू आणि कशा पद्धतीनं वागू हे चालणार नाहीये. प्रकल्पग्रस्त इथला स्थानिक आहे, कदाचित शिक्षणानं कमी असेल, कदाचित अनुभवानं कमी असेल, पण इथे त्या प्रकल्पासाठी त्यांनी आपली जमीन दिलेली आहे आणि त्यामुळे त्याचा सन्मान तुम्हाला करता आला पाहिजे. त्याला तुम्ही सिंहासनावरती बसू नका, पण त्याला किमान मानाची सन्मानाची वागणूक ही तरी मिळालीच पाहिजे. हा आमचा हक्क आहे, ते आम्हाला भीक तुमच्याकडून नको आहे, आम्हाला निश्चितपणे सांगतो. आणि म्हणून या ठिकाणी आज इशारा देण्यासाठी म्हणून आलेला.
आणि हा इशारा या ठिकाणी निश्चितपणाने या सगळ्यांनी समजून घ्यायचा आहे. येणाऱ्या आठवड्याभराच्या आतमध्ये ओएनजीसीचे जे जीजीएम आहेत यांच्या बरोबर चर्चा करून हे आपले जे कामगारांचे जे पुढचे प्रश्न आहेत याच्यावरती मार्ग काढला जाईल आणि या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करू. पोलीस प्रशासनानं पाठपुरावा करा असं आम्ही त्यांना सांगणार आहोत. कारण पोलीस प्रशासनानं सांगितलं की आता या ठिकाणी त्यांनी जर तुम्हाला आवाहन केलंय तर तुम्ही थांबा. थांबतो, हरकत नाही. पण तात्पुरते थांबलेलं, कायमचे नाही थांबलेलो, तात्पुरते थांबलोय. या सगळ्या प्रलंबित प्रश्नांची चर्चा झाल्याशिवाय आम्ही याच्यातून परत मागे फिरणार नाही, हा आमचा तुम्हाला इशारा आहे. आणि या ठिकाणी मला ओएनजीसी प्रशासनाला सांगायचं आहे की येत्या आठवड्याभराच्या आतमध्ये या बैठकीचं आयोजन हे तुमच्याकडून झालं नाही तर पुन्हा झडकायला आम्ही या ठिकाणी येणार आहोत. आज या ठिकाणी आपण सगळी मंडळी एकत्रित जमलेला आहात. सगळे या परिसरामधील मी म्हणाल्याप्रमाणे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जमले, सगळे नगरसेवक या ठिकाणी जमलेले आहेत, सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन की खरं तर पावसाचे दिवस आहेत, काय होतंय माहिती पडत नाही. पण अचानकपणे आदल्या रात्री मेसेज दिले आणि अनेक आपले ते सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रत्येक वेळेला आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, तालुकाध्यक्षांनी, शहराध्यक्षांनी आपल्याला बोलावलं, नगरसेवकांनी आपल्याला बोलवलं आणि आपण त्यांच्या बोलवण्यावर या ठिकाणी येत आहे. मला खऱ्या मनापासून आनंद आहे की काय बऱ्याच वेळेला असं घडतं, गोष्ट आपण ऐकलेली, लांडगा आला रे आणि मग अशा पद्धतीनं कधीतरी आपण बेसावत राहतो आणि त्यावेळेला खरोखर लांडगा येतो. पण मला आनंद आहे की काल संध्याकाळी मेसेज दिले आणि आज इतक्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी सगळेजण जमलेला आहात. खरोखर तुम्ही सगळेजण अभिनंदनाला पात्र आहात. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. प्रत्येक जण लोकप्रतिनिधी असू द्या किंवा तो कार्यकर्ता असू द्या, प्रत्येक जण आपापल्या कार्यामध्ये व्यक्त असतो. आमचे काळुंद्रा, भिंगारी आणि परिसरातल्या गावामधले आमचे सगळे कामगार मंडळी आहेत. ही सगळी मंडळी आज 60 वर्षाच्या वरती झालेली आहेत. 60 वर्षाचं वय त्यांचं झालेलं आहे. अचानकपणानं सिक्युरिटी गेटवर सांगतो तुम्हाला आतमध्ये जायची परवानगी नाही. हे कुठलं लक्षण आहे? त्यांना तुम्ही पत्र दिलंय का? त्यांना पत्राद्वारे तुम्ही त्यांना कळवलंय का? त्यांना बोलवून एखादी बैठक घेऊन त्यांना तुम्ही तशा सूचना दिल्यात का? आज अचानकपणानं या ठिकाणी आमच्या या सहकार्यांवरती ही परिस्थिती आली. उद्या तुमच्या माझ्यावर कोणावरही परिस्थिती येऊ शकते आणि म्हणून या अन्यायाचा आपण निषेध केला पाहिजे. या भावनेतून तुम्ही सगळे मंडळी आलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीनं आपल्याला काही प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागू नये. आज केंद्रातलं भारतीय जनता पार्टी आणि युतीचं सरकार असू द्या, राज्यातलं भारतीय जनता पार्टी आणि युतीचं सरकार असू द्या, संवेदनशील सरकार आहे. सरकारच्या माध्यमातून अनेक गोष्टी या ठिकाणी आंदोलनाचा मार्ग न स्वीकारता देखील पूर्ण केल्या जातात. पण बऱ्याच वेळेला गोष्ट अशी घडते की हाताखालचे जे अधिकारी असतात ते अधिकारी चहापेक्षा किटली गरम, या न्यायानं त्या सगळ्या किटल्या गरम झालेल्या आहेत. या किटल्यांवरती थंड पाणी कसं ओतायचं हे भारतीय जनता पार्टीला ठाऊक आहे आणि त्यामुळे निश्चितपणे हे पाणी पुढच्या कालावधीमध्ये येऊ देऊ नका, इतकंच आवाहन या निमित्तानं करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्व सहकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.